गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा खूप मोठा आहे आणि त्यामुळेच त्यांचा राजकीय वारसदार आणि त्याचं बीडमध्ये असणारं महत्त्व हेही तितकंच मोठं आणि महत्त्वाचं आहे। त्याचंच विश्लेषण आता आपण पाहूया। तुमचा खरा राजकीय वारसदार कोण हा प्रश्न गोपीनाथ मुंडे, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना कायम विचारला जायचा आणि याचं साचेबद्ध उत्तरही मिळायचं। धनंजय मुंडे दूर जातील असं गोपीनाथरावांना, राज ठाकरे दूर जातील असं बाळासाहेबांना आणि अजित पवार इतके दुरावतील असं शरद पवारांनाही कधी वाटलं नसेल। पण वेळ आली तेव्हा या तिन्ही दिग्गज नेत्यांनी आपापल्या पुतण्यांना बाजूला सारलं। वेळ आली तेव्हा या तिन्ही दिग्गज नेत्यांनी पुत्रप्रेम किंवा कन्याप्रेमाला झुकतं माप दिलेलं महाराष्ट्रानं पाहिलंय। आपली वारसदार पंकजा मुंडेच आहे हे गोपीनाथरावांनी अनेकदा सांगितलं होतं। तो वारसा टिकवणं, वाढवणं, समाज, मतदार बांधून ठेवणं, राजकीयदृष्ट्या रिलिव्हंट राहणं, टिकून राहणं हे किती अवघड काम आहे याचा अनुभव गेली काही वर्ष पंकजा मुंडे घेत असतील। भगवानगडानं आपला कौल धनंजय मुंडेंच्या बाजूनं दिला असला तरी बीड परळी असेल किंवा महाराष्ट्रातले असे काही आणखी जिल्हे असतील, गोपीनाथ मुंडेंना मानणारा, पंकजा मुंडेंमध्ये गोपीनाथरावांची झलक शोधणारा समाज आजही मोठ्या प्रमाणात तिथं आहे आणि तोवर पंकजा मुंडेंचा प्रभावसुद्धा बीड बाहेरसुद्धा असणार आहे। राजकीय अपरिहार्यतेतून या बहीण भावांना आता एकत्र यावं लागलं आहे। या युतीचा स्वतःसाठी, समाजासाठी, मतदारसंघासाठी कसा फायदा करून घ्यायचा यावर त्यांची पुढची वाटचाल अवलंबून असेल। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघेही गोपीनाथ मुंडेंचा वारसा पुढे घेऊन जायला समर्थ आहेत। मात्र हा प्रवास सोपा नसेल हेच भुजबळांच्या वक्तव्यावरून आपल्या लक्षात येईल।